कंबरदुखी, सायटिक पेन याचं मूळ कारण काय आहे बऱ्याचशा लोकांमध्ये की स्लिप डिस्क L5, S1, L4 मधला बल्ज बाहेर आला. मग बल्ज जर दोन स्पाईन मधला बल्ज जेव्हा बाहेर येतो तर तो तिथून जाणाऱ्या नसांना वेन्सला डिस्टर्ब करतो आणि तो पेन तुमच्या टाचेपर्यंत पोहोचतो. मग त्यासाठी काय आहे की तो बल्ज बाहेर आल्यानंतर सर्जरीमध्ये एक तर तो कट करणं असतं किंवा स्पाईनमध्ये इंजेक्शन घेणं असतं. हा काही पर्याय नाही. त्या स्पाईनचा गॅप वाढून तो बल्ज मध्ये जाणं हा मेन त्याचा पर्याय आहे. मग तो कसा? स्पाईनची मोबिलिटी वाढवणं, स्पाईनला रिलॅक्स करणं, याच्यासाठी काही एक्सरसाइज, काही थेरपी, काही मसाज, काही औषधं, ते पण आयुर्वेदिक. हे जर घेतल्यानंतर स्पाईन तुमचा मोबिलिटी वाढते आणि बल्ज खालच्या जाणाऱ्या नसला डिस्टर्ब करत नाही. मग सायटिक पेन कमी होतो, कंबरदुखी कमी होते. कारण की मी स्वतः ह्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि मी स्वतः कुठलेही औषध, कुठल्याही गोळ्या, कुठल्याही सर्जरी न करता किंवा कुठल्याही इंजेक्शन न घेता याच्यातून फक्त आयुर्वेदा आणि योगा आणि व्यायाम याच्यातून कव्हर झालोय. तर याचा योग्य सायंटिफिक पद्धतीने आणि आयुर्वेदाचा आणि योगाचा सपोर्ट घेऊन आपण प्रत्येकाची कंबरदुखी, सायटिक पेन याच्यासाठी आपण नवीन सिरीज चालू करतोय. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने फॉलो करा आणि ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या प्रॉब्लेममधून मुक्त व्हा. धन्यवाद.